जगात कोणत्याच पैशाने किंवा कशानेच एखाद्या व्यक्तीला आपला जीव सोडून घेता येत नाही. तरी अपेक्षित आहे या नव्या करारामध्ये. त्यामध्ये तुम्ही आहात काय? जवळ स्वतः परमेश्वर आहे, तो आशीर्वादित आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती? अनेक दिवसांपासून तो ट्रॉमा असेल, अनेक गोष्टी असतील, अनेक अशा काही गोष्टी ज्याची पापक्षमा आम्हाला मिळाली. तुम्हाला सुटका द्यावीची. मी तुम्हा सर्वांचा ख्रिस्तामध्ये सलाम सांगतो. या ठिकाणी यशायाचा ग्रंथ याचा 55वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, अहो तहानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा. या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. आमेन. जे आपलं टायटल आहे, देवाने दिलेले उघड आमंत्रण. ओपन इन्व्हिटेशन बाय गॉड. देवाने तुम्हाला आणि मला उघड आमंत्रण दिले. आमंत्रण स्वीकारणं न स्वीकारणं हे आपल्या हातामध्ये. तसंच देवाने सबंध मानव जातीला एक उघड आमंत्रण दिले. आणि पहिली गोष्ट आहे, सबंध मानवजात ही तहानेली आहे असं नाही. जी तहान लागलेली आहे, या तहानेचे दोन प्रकार आहेत, एक दैहिक आणि एक आत्मिक. म्हणून मनुष्य भ्रांत झालेला आहे. त्याला कळत नाही. त्याला असं वाटतं ही पृथ्वी आणि या पृथ्वीवरचं स्थानच सर्व काळासाठी आहे. नाही प्रिया, एक दिवस आम्हाला ही पृथ्वी सोडून जायची. तत्पूर्वी तुम्ही आणि मी त्या तिथं असं म्हटलेलं आहे, जलाशयाकडे या. आणि हा जलाशय कोण आहे? दुसरा तिसरा कोणी नसून ख्रिस्त आहे. बरेचसे ख्रिस्ती लोक आहेत, किंबहुना मी म्हणेन विश्वासणारे आहेत, ते या भ्रमात आहे. हा शब्द मी मुद्दाम वापरतो की येशू हा माझा तारणारा आहे. हे त्यांचं भ्रम आहे. खात्री करून घ्या की त्याने माझं तारण केलेलं आहे की नाही. आणि ही खात्री फार महत्वाची आहे, कारण हा आमचा जो प्रवास आहे, हा प्रवास प्रति दिवशी त्या जलाशयामध्ये आम्हाला भिजून जायचं आहे, डुबून जायचं आहे. येतपर्यंतचा तो प्रवास आहे. परंतु कित्येक जण आज त्या जलाशयाकडे येतच नाहीत, कोरडं पाणी शिंपडल्यासारखं. देवाने जे ओपन इन्व्हिटेशन दिलेलं आहे त्याचा अर्थ समजून घ्या. तो म्हणतो, अहो तहानेल्यांनो या. पहिली कंडिशन इथे आहे की आम्हाला तहान लागणं गरजेचं आहे. कशाची तहान लागणं? तर पुढच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं 3 गोष्टी तुम्हाला मी शेअर करणार आहे. मागच्या याच्यामध्ये आपण तहानेसाठी पाण्याचा संबंध येतो आणि पाण्या संदर्भात पाहत असताना आपण 7 मुद्दे पाहिले. तर तुमचं मिस आउट झालं असेल युट्यूब वरती पहा. ठिकाणी तो म्हणतो, अहो तहानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. कुठे या? जलाशयाकडे. का? कारण ती तहान फक्त तो जलाशय पूर्ण करू शकतो. आता नुसतं तहान नाही म्हटलेले, तिथं 3 गोष्टी सांगितलेल्या. काय म्हटलेले? जवळ पैका नसलेले तुम्ही या. बापरे. म्हणजे त्या जलाशयाकडे जाण्यासाठी पैशाची गरज नाही. किती छान आहे. आणि आज आम्हाला फुकट इन्व्हिटेशन देणारा कोण आहे? ह्याच्यासारखं. आणि जर तुम्ही याचं व्हॅल्युएशन केलं, जगात कोणत्याच पैशाने किंवा कशानेच एखाद्या व्यक्तीला आपला जीव सोडून घेता येत नाही. अनलेस अंटिल, जोपर्यंत येशू ख्रिस्त त्याला सोडवत नाही. म्हणून त्याचं जे व्हॅल्युएशन आहे, मोठी किंमत आहे आणि ती किंमत त्याने भरलेली आहे. म्हणून तो म्हणतो, तुम्ही सर्व मजकडे या. मजकडे या. कशासाठी या? पहिली गोष्ट, जवळ पैका नसलेले. पैका असू द्यात नसू द्यात. आता या ठिकाणी तो म्हणतो सौदा करा. पैका नाहीये आणि सौदा करायचा आहे. कसा काय तुम्ही सौदा करणार? त्या ठिकाणी म्हणतो जवळ पैका नसलेले या
खा. काय खा आपण पाहणार आहोत. पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. पैसा नाहीये, पण तरी देखील देव तुम्हाला आणि मला सौदा करायला लावतो. किती वंडरफुल गोष्ट आहे. कसं काय तुम्ही सौदा करू शकाल? म्हणून ते सौदा करण्यासाठी 3 गोष्टी आहेत. वॉटर, वाईन अँड मिल्क. या 3 गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आज आपला जो दुसरा भाग आहे, आता आपण जाणार आहोत मिल्क. आता मिल्क पाहणार आहोत, वाईन पाहणार आहोत आणि ब्रेड. 4 गोष्टी आहेत. सगळ्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या लिक्विड फॉर्म मध्ये आहेत आणि एक गोष्ट जी आहे ती ब्रेड फॉर्म मध्ये. वाईन या संदर्भात पवित्र शास्त्र जे सांगतं, जे रहस्य या ठिकाणी येशूच्या रक्ताचं प्रतिकात्मक दर्शक आहे, जे आम्हाला पापांची क्षमा देते. येशू ख्रिस्त यावेळेस वधस्तंभावर जाण्याच्या आधी शेवटलं भोजन करायला शिष्यांबरोबर गेला. त्यावेळेचे आणि लक्षात घ्या, मनुष्य ज्यावेळेस मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात असतो त्यावेळेस महत्वाची गोष्ट सांगत असतो. पहा, म्हणून मृत्यूपत्र शेवटचं असतं, ते सुद्धा फार महत्वाचं जगिक दृष्ट्या धरलं जातं. म्हणून येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या नंतरच आहेच आहे. येशूच्या आयुष्यातला प्रत्येक शब्द माझ्यासाठी फार मौल्यवान आहे. तो काय बोलला, त्याने काय केलं, त्याने काय कृती केली यावरती नीट मनन करा, म्हणजे तुम्हाला समजेल त्याची जी बुद्धिमत्ता आहे ती अचाट आहे. आमच्या बुद्धिमत्तेला न समजणारी अशी आहे. तो जे बोलला ते असंच बोलला नाही. म्हणून त्याच्या बोलण्यावर ते 100 वेळा तुम्ही विचार करा. तो असं का म्हणाला? म्हणून तो शब्दाने, कृतीने धार्मिक अशी वृत्ती असलेला व्यक्ती त्याने जगून दाखवलं. म्हणून आम्हाला जर पाहायचं असेल की येशू मधलं जीवन कसं आहे, त्याचं व्यक्तिमत्व वाचून पहा, तुम्हाला कळेल किती अभिषिक्त गोष्टी आहेत. या ठिकाणी मत्ते कृष्णवर्तमान याचा 26वा अध्याय आणि त्याच्या 26 ते 29. मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा. आता ह्या घ्या आणि खा याच्याकडे आपण नंतर येणार आहे, ज्यावेळेस ब्रेड आपण शब्द पाहू. पण त्याच्या आधी आम्हाला पुढे गोष्टी पाहणार आहोत. हे माझे शरीर आहे. आणि त्याने त्यालाही घेतला, ईशोपकार स्मरण करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतिले जात आहे. ती अद्भुत गोष्ट लिहिली. जे मी तुम्हाला सांगितलेले ते त्याचं हेडिंगच असं आहे. वाईन या शब्दाला जो अर्थ आहे, हे येशूच्या रक्ताचं प्रतिकात्मक दर्शक आहे, जे आम्हाला, आणि तिथं असं म्हटलेले जो शब्द वापरलेला बहुतांकरिता ओतिले जात आहे. काय ओतिले जात आहे? तिथं लिहिलेलं आहे, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. वाईन हे आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये नवीन करारामध्ये बांधतं. आणि करार हा 2 पक्षाचा असतो. आता येशू ख्रिस्ताने करार केलेला आहे, आता माझी गोष्ट आहे, आता माझी जबाबदारी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, या भ्रमात काही लोक आहेत की आम्ही त्या येशूच्या रक्ताने धुतले गेलो. खात्री करून घ्या. तिथं काय म्हटलेलं आहे? हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतिले जात आहे. जात आहेत हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, स्टील कंटिन्यू, म्हणजे अजूनही कोणीतरी येणं अपेक्षित आहे या नव्या करारामध्ये. त्यामध्ये तुम्ही आहात काय? कित्येक लोक त्या कराराला सहज घेतात. द्राक्षरस हा सहज नाही. समजून घ्या, येशूच्या रक्ताचं प्रतिकात्मक दर्शक आहे. आणि म्हणून ज्या वेळेस मी प्रभू भोजनाकडे येतो, या ठिकाणी
प्रभूचं शेवटलं भोजन, तिथं जर हेडिंग वाचलं, शेवटले भोजन. या एक भूतलावर येशू ख्रिस्त असताना त्यांनी शेवटलं भोजन केलं. इथं काय लिहिलंय पहा, मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हा बरोबर नवा पेईपर्यंत येथून पुढे द्राक्षीचा हा उपज पिणारच नाही. किती रहस्यमय गोष्टी आहेत. येशू ख्रिस्ताने या भूतलावर असताना ही गोष्ट आम्हाला आधीच सांगितली. आणि ज्या ज्या वेळेस मी या वाईन कडे येतो, हा वाईन कोण आहे? स्वतः ख्रिस्त. योहान वर्तमानाचा 15व्या अध्यायात होतो, मीच खरा अंडरलाईन करा त्या शब्दाला, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आज या द्राक्षवेलातून जो वाईन येते, ती वाईन म्हणजे माझा आणि ख्रिस्तामध्ये देव पित्यामध्ये जोडलेला हा नवीन कराराचे दर्शक आहे. आणि पिता हे याला ग्वाही देतो की जो कोणी पुत्राला ज्याने पाहिलेलं आहे त्यानेच पित्याला पाहिलेले. पित्याला पाहण्यासाठी पुत्राकडे येण्याची गरज आहे. आणि कित्येक लोक या भ्रमात आहेत. आज प्रार्थना करत आहेत, प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीत. त्याला अनेक कारण आहेत. मला जे तुम्हाला सांगायचंय ते हे आहे की तुम्ही नवीन कराराचे प्रतिनिधी आहात. जर मी नवीन कराराचा प्रतिनिधी आहे तर जे काही त्याच्या करारातल्या गोष्टी आहेत त्या सर्व माझ्यासाठी अस्तित्वात येतात. आणि याची गॅरंटीच आम्हाला नाहीये. आणि म्हणून बरेच विश्वासणारे आहेत या भ्रमात जीवन जगत आहे. मी पुढे येणार आहे. ती करार जो केलेला आहे त्या कराराची एक बाजू त्याने कंप्लीट केली, दुसरी बाजू मला करायची. आणि म्हणून व्याधी, आजारपण, शाप, अनेक गोष्टी आज आमच्यामध्ये. त्याला कारण आहे तो शापित झालेला आहे, तो दरिद्री झालेला आहे, आमच्यासाठी घायाळ झालेला आहे. याचं माझ्याकडे एक्सेप्टन्स नाहीये. एक्सेप्टन्स म्हणजे ती स्वीकृती माझ्याकडे नसल्या कारणाने आज या सर्व गोष्टी, कराराचे आशीर्वाद मला प्राप्त होत नाही. मला तुम्हाला डोळे उघड करायचे की या कराराचे तुम्ही पुत्र आणि कन्या या नात्याने या करारातले सर्व आशीर्वाद तुमचे आणि माझे आहे. पण ते आम्ही आशीर्वादच उपभोगू शकत नाही, कारण कराराचा जो रक्ताचा जो गुणधर्म आहे तोच आज आम्ही अनुभवलेला आहे. आणि माझी इच्छा आहे की या कराराचे तुम्ही वाटेकरी व्हावे. म्हणून वाईन हा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. वाचूया. तिथे कोण म्हणतोय? येशू ख्रिस्त स्वतः म्हणतोय. आता इथे कोण म्हणतोय? पौल. काय लिहिलंय पहा, फार छान लिहिलेलं आहे. 1 कोरिंथ 10 अध्याय 16 वचनापासून, जो आशीर्वादाचा प्याला. हॅलो, कसला प्याला? आशीर्वादाचा. हॅलो, समजून घ्या, तुम्ही कराराचे पुत्र या नात्याने तुमच्या जवळ आशीर्वाद आहेत. आणि आज आम्हालाच माहित नाही. आज आम्ही दरिद्री आहोत, आज आम्ही आजारी आहोत, आज आम्ही शोकामध्ये आहोत, आज आम्ही क्लेशामध्ये आहोत. आज आम्हाला आशीर्वाद याची व्याख्याच समजत नाही. आमच्या नजरेमध्ये व्याख्या आशीर्वादाची म्हणजे भौतिक गोष्टी. ठीक आहे, चुकीचं असं नाही मला म्हणायचंय. मला हे सांगायचंय आशीर्वादाची व्याख्या समजून घ्या. तो काय म्हणतो? आशीर्वादाचा प्याला. प्याल्यामध्ये काय आहे? हा प्याला वाईन दर्शवत. वाईन करार दर्शवत. जुना नव्हे, नवा करार. नवा करार हा आशीर्वादाला इंडिकेट करतो. आणि हे आशीर्वाद काय आहेत? लोक आशीर्वादाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पाहतात. हे गाडी, बंगला हे नश्वर आहेत, हे निघून जाणार आहे. आशीर्वादाची खरी व्याख्या बा देव स्वतः म्हटला गणनाच्या पुस्तकामध्ये बलाक आणि बलामाच्या संदर्भात. देव बलामाला म्हणाला की हे जे लोक आहेत हे आशीर्वादित लोक आहेत, त्यांना तू शाप कसा देतोस? आणि पुढे असं म्हटलेलं आहे, आशीर्वाद या अर्थाचा अर्थ समजून घ्या. जे आशीर्वादित आहेत
त्याला कोणी शापित करू शकत नाही. आशीर्वाद याचा खरा अर्थ देवाला सांगायचा होता. बलामाच्या द्वारे बलाक आला, कारण इस्रायल लोकांजवळ निवास मंडप होता आणि निवास मंडपात स्वतः परमेश्वर होता. आणि ज्याच्या जवळ स्वतः परमेश्वर आहे तो आशीर्वादित आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती? म्हणून पौल म्हणतो, आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता. ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? प्रश्नचिन्ह केलाय त्याने. कारण हे जे करिंथीतील मंडळी आणि आज भारतातली भारतीय मंडळी सेम वर्तणूक आहे. काय वर्तन ते करतात पहा. सहभागिता आहे की नाही? प्रश्नचिन्ह. जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? आपण बहुत असून एक भाकर. भाकरीच्या वेळेस मी एक्सप्लेन करेन. एक शरीर असे आहोत आपण सर्व, त्या एका भाकरीचे विभागीय आहोत. फार मोठा रहस्यमय गोष्टी आहेत. मी भाकरीच्या वेळेस एक्सप्लेन करेन. जे जातीने इस्रायल त्याचकडे पहा. यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर हे तत्वज्ञान आहे. विशेषाद्वारे याजक लेवी वंशाला दिलं होतं. त्यांना वतन दिलं नव्हतं, कारण देव स्वतः त्यांचं वतन होतं. आणि म्हणून जे लेवी होते, वेदीची सेवा करणारे होते, त्यांना वेदीवरच खाण्याचा अधिकार होता. तो खाण्याचा अधिकार इतरांना नव्हता. तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीचा नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे काय? नाही. तरी विदेशी लोक जो यज्ञ करीतात तो देवाला नव्हे भूताला करीतात, आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला, अंडरलाईन, व भूतांचा प्याला पिववत नाही. आज बरेच जण भूतांचा प्याला पिवत आहेत आणि प्रभूच्या प्याल्यामध्ये सहभागी होत आहेत. खबरदार, म्हणून त्यांनी खडसावून सांगितले, भूतांचा प्याला आणि प्रभूचा प्याला याच्याशी तुम्ही मेळ करता. त्यांनी जे केलेलं आहे, वरती इथं हेडिंग वाचा. आजही आम्ही विश्वासणारे समजतो, कराराचा प्याला घेणारे समजतो, परंतु भूतांच्या प्याल्याला आम्ही जडलेले नाही ना. आज आमची वृत्ती, आमची कृती या भूतांच्या प्याल्याशी आणि प्रभूच्या प्याल्याशी एक कसा होऊ शकतो? आमचं वर्तन, आमची कृती, आमच्या सर्व ज्या गोष्टी आहेत या भूतांच्या प्याल्याशी एकरूप नसाव्यात, हे पौलाला सांगायचं. आणि तो प्याला असा तसा नव्हे, आशीर्वादाचा प्याला. तुम्हाला सांगतो की जे प्रभूच्या मेजातून घेतात ते आशीर्वादित लोक आहेत. अजूनही काही बाहेर आहेत ज्यांना या आशीर्वाद, हे वतन मिळण्यासाठी देवाने पाचारण केलेले, ते बाकी आहे. आज देवाची इच्छा आहे की या आशीर्वादाच्या प्याल्यातून तुम्ही प्यावं. काय प्यावं हेच आम्हाला. आज आम्ही फक्त भौतिक गोष्टी पाहतो, जे डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकायला येतं, त्या गोष्टी नव्हे. अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या डोळ्यांना, कानांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही पाहिल्या नाहीत, ज्या तुम्ही अनुभवल्या नाहीत, त्या देव तुमच्यासाठी सिद्ध करायला समर्थ असाय. देव इतका अद्भुत आहे, त्याने ती तरतूद करून ठेवलेली. आता आमची बाजू आहे, आम्ही आशीर्वादाचा प्याला हा भूतांचा प्याला करत आहोत काय? याला कॉन्ट्रावर्सी लिखाण लिहिलेलं आहे, विरोधाभासात्मक लिखाण आहे. ते यासाठी की तो जाब विचारतय करिंथीतील मंडळीला. तुम्ही हे, आज आमचे वर्तन असंच आहे. आज कदाचित आमच्या दैहिक स्वभावाने आम्ही देवाला विटाळ तर नाही आणत ना. म्हणून तो म्हणतो, हा भूताचा प्याला आणि हा प्रभूचा प्याला तुमच्याच्याने कसा पियवे? तुम्ही एकाच प्याल्यातून प्यावं, ही त्याची इच्छा आहे. कारण कराराचे तुम्ही लोक आहात, नव्या कराराचे लोक आहात. पुढे जाणार पहिले करिंथ 11 अध्याय 25 पासून 27 वचनापर्यंत. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात
नवा करार आहे. त्या प्याल्यामध्ये काय? द्राक्षरस आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, द्राक्षरस हे रक्ताचं प्रतीक आहे, प्रतिकात्मक आहे, जे आम्हाला पापदोषापासून मुक्त करतात, पापक्षमा देतं. कित्येक लोक अनेक दिवसांपासून, तो ट्रॉमा असेल, अनेक गोष्टी असतील, अनेक अशा काही गोष्टी ज्याची पापक्षमा आम्हाला मिळाली. ज्या वेळेस तुम्ही वेजाकडे येतात, ज्या वेळेस तुम्ही त्या पेल्याकडे येतात, तुमच्या पापांची क्षमाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. जितकेंदा म्हणजे हा आम्हाला वारंवार करण्याची आज्ञा प्रभूने दिली आहे. जितकेंदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितकेंदा तुम्ही प्रभूच्या मरणाची, तो येईपर्यंत घोषणा करिता. इट इज अ डिक्लेरेशन. घोषणा करणं. काय घोषणा करणं? ज्यावेळेस मी तो प्याला पितो, मी डिक्लेअर करतो, मी जाहीर करतो, आज प्रभूचा प्याला आम्ही घेतो आणि आम्ही आजारी आहोत, आम्ही शापित आहोत, आम्ही दरिद्री आहोत, कोणत्या तरी कर्सेस मध्ये आहोत, कोणत्या तरी ट्रॉमामध्ये आहोत, कोणत्या तरी बॉन्डेजेस मध्ये आहोत. आज देव तुम्हाला सुटका द्यायची. कित्येक वर्ष आम्ही हेच करत आहोत, कारण आम्ही भूतांचा प्याला आणि प्रभूचा प्याला एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. आज देव तुम्हाला नव्या कराराचं अभिषिक्त बनवलेलं, आशीर्वादित प्याला तुम्ही पिणारे लोक, नव्या कराराचे दर्शक. आज हा नव्या कराराचा आशीर्वाद आज आम्ही गमावू नये. जितकेंदा तुम्ही हा प्याला पिता, तितकेंदा तो काय म्हणतो? येशूच्या मरणाची घोषणा करता. आज येशूचं मरण आज आमच्यात आम्ही ते वागवलेलंच नाही. येशूचं मरण वागवणं म्हणजे माझ्या देहाला, माझ्या इच्छेला, माझ्या जीवाला, माझ्या भावनांना वधस्तंभावर खिळणं. आणि येशू मेलेला आहे, लोकांनाही आम्हाला सांगायचं. कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी, मग त्या भाकरीतनं खावे आणि त्या प्याल्यातले प्यावे. कित्येकांना असं वाटतं की प्रसाद आहे, खूप दिवस झाले घेतलेले नाही, रोज घ्या. पण लक्षात ठेवा, काय करा? यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी. माझे आणि ख्रिस्ताचे संबंध कसे आहे, हे संबंध तुम्हाला दाखवतात. माझी परीक्षा त्या संबंधावर नव्हती. नाहीतर मी भूतांचा प्याला आणि प्रभूचा प्याला एकत्र करतो. फार गंभीर गोष्ट आहे. तुम्ही आशीर्वादित लोक आहात. तुम्ही जिथं जाल तिथं आशीर्वाद देणाऱ्या, तुमच्या मुखातून निघणारा शब्द अस्तित्वात येणार आहे, कारण तुम्ही आशीर्वादित वाणी तुमच्या मुखात ठेवलेली. तुमच्या मुखातून येणारी वाणी अशीच नाही. त्या दिवशी आम्ही फक्त प्रार्थना केली आणि अस्तित्वात येतो. हे काय? देवाने तुमच्या मुखात ती वाणी ठेवलेली, ती आशीर्वाद ठेवलेले. इतरांसाठी तुम्ही प्रार्थना कराल ते अस्तित्वात येईल, कारण तुम्ही आशीर्वादित लोक आहात. पण बऱ्याच वेळा आमच्याच मुखाने आम्ही नेगेटिव्हिटी बोलतो, आमच्याच मुखाने आम्ही नकारात्मक गोष्टी बोलतो. तुम्ही आशीर्वादित लोक आहात. आज हेच मला कळत नाही, कारण मी भूतांच्या प्याल्याशी सुटलेला. पुढे जाणार मी पाहूया. इट्स अ फिगरेटिव्ह ऑफ द सिम्प्लिसिटी ऑफ ट्रूथ. त्याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की हे एक चिन्हात्मक सत्यातलं अस्तित्व आहे. सत्य हे बदलत नाही. काय सत्य आहे? पहिले करीन दूध, बालकांचं पोषण होतं, त्याला जड अन्न दिलंच जात नाही. पहिले करीन 3 अध्याय 2 वचन, मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हास शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. त्यावेळेस पण शक्ती नव्हती, अजूनही नाही, कारण बाळाला अन्न दिलं जात नाही, दुधावरती त्याचं पोषण होतं. म्हणून दूध हे काय आहे आपण पुढे पाहणार आहोत. मी जे म्हटलेलं आहे हे सत्य आहे. इब्री पत्र 5 अध्याय 12 आणि 13, जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता, त्या तुम्हास देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्या जडांना सोसत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. जडांना काय आहे आणि दूध काय आहे?
आता परत एकदा हे वचन वाचूया पुढचं आणि मग मी हे सांग. 1 पेत्र 2 अध्याय 2 वचन. प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर परत एकदा, तर नूतन जन्मलेल्या बालकासारखे तारणासाठी, मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं, बरेच जण भ्रमात आहेत. तुम्ही भ्रमातून बाहेर या. आजही कित्येक विश्वासणारे भ्रमात आहेत. वृद्धी होण्यास आध्यात्मिक निर्यादुधाची इच्छा धरा. आणि हे निरदूत देवाचं वचन आहे. निरदूत देवाचं वचन आहे. आणि म्हणून जे आपली युट्यूब वरती टाकलेले आहे तिथं डिस्क्रिप्शन, शुद्ध वचनांचे, त्यालाच म्हटलेले निरदूत. असं भेसळयुक्त नाही तर सैतान भेसळयुक्त पेरणाऱ्या अनेक गोष्टी, भेसळ त्याच्यातून काढलेले. निर म्हणजे त्याच्यातलं सत्व, ज्याच्यातून पोषण केलं जातं. तारणापुरते नव्हे. पौल म्हणतो तुमचं तारण नव्हे, त्याच्या पुढे तुम्ही चालावं. आणि माझी इच्छा आहे की हे जे तुम्ही सर्व ऑनलाईन एवढे लोक आहात, या सर्वांना निरदूत नाही, आता जड अन्न, हे जे मिल्क आहे, निरदूत. निर म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी नाही, भेसळ नाही, ज्याच्यातून पोषण केलं जातं, ज्याच्यातून तुमची वृद्धी होते. आज तेच वचन तुम्हाला द्यावं ही देवाकडे माझी प्रार्थना आहे. आणि देवाकडे हीच याचना, प्रभू तुझ्या झऱ्यातून आम्ही घ्यावं आणि अनेकांना पाजावं. तर तो म्हणतो तुझ्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या बाहेर येतील आणि त्या नद्या अनेकांचं पोषण करतील. आणि हे पोषण तुमच्या मुखात, तुमच्या जीवात, तुमच्या जवळ ते. इथे थांबणार आहोत, कारण तुम्ही आशीर्वादाचा प्याला आणि भूतांचा प्याला यांची भेळ करू नये. जो आशीर्वादाचा प्याला तुमच्याकडे आहे, त्या आशीर्वादाच्या प्याल्यातून अनेकांना आशीर्वाद देणारे तुम्ही विश्वासणारे. त्याच्या पुढे जाऊया, बॉर्न अगेन, त्याच्या पुढे जाऊया. देवाच्या जवळचे घनिष्ठ इंटिमेट रिलेशनशिप. सुरुवातीलाच आपण प्रार्थना केली, देवा यावर्षी आज आमचे तुझे आणि माझे इंटिमेट रिलेशनशिप बनू दे. ते इंटिमेट रिलेशनशिप पती पत्नीचेच असतात आणि तोच आमचा पती आहे, आम्ही त्याची वधू आहोत. रहस्य मोठं आहे. आज पहा, एक पती आणि पत्नीच क्लोज असतात. ते क्लोज नाते संबंध ख्रिस्ताबरोबर तुमचे आणि माझे असावे, ही देवाची इच्छा आहे. आपण प्रार्थना करूया. पुढच्या युट्यूब कडे तुम्ही पहा, पुढच्या सिरीज कडे तुम्ही पहा, त्याची वाट पहा की यामध्ये अनेक गोष्टी येणार आहेत. स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. या वचनाने तू मला आशीर्वादित केला प्रभू. आम्ही आशीर्वादाचा प्याला आणि भूतांचा प्याला कसे घेऊ प्रभू? प्रभू आम्ही जगातील लोकांसारखे नव्हे, तुझे निवडलेले वेगळे केलेले लोक. आम्ही आशीर्वादित प्याला. आज तुझं प्रभू घोषणातलं मर्मच आम्ही समजलेलं नाही प्रभू. यामध्ये केवढे आशीर्वाद आहे. आज हे आशीर्वाद आम्ही गमावू नये, अनेकांनाही आशीर्वाद द्यावे. म्हणून तो म्हणतो, अहो या पैका नसलेल्याने तुम्ही या, खा प्या आणि पैक्या वाचून आणि मोला वाचून तुम्ही सौदा करा. प्रभू केवढी मोठी आशा तू आम्हाला दिलेली आहेस. आणि प्रभू आम्हाला तू व्यापार करायला बोलावतेस. पैक्या वाचून, मोला वाचून आम्हाला तू व्यापार करायला सांगतेस. धन्यवाद माझ्या देवा. आज तुझी उपकार स्तुती करतो. या सर्व लोकांना तू आशीर्वादित करा. सर्व गौरव महिमा तुला दे. येशू आमचा प्रभू याच्या नावात मागतो, आमेन. पुढच्या सिरीज कडे तुम्ही पहा, त्याची वाट पहा की यामध्ये अनेक गोष्टी येणार.